नमस्कार. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर मी प्राचार्य पंकज गटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर नुकतेच 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि 10वी-12वीच्या रिझल्टमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. तर मित्रहो, आजचा व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश तो म्हणजे 10वी आणि 12वी नंतर पुढे काय असा प्रश्न प्रत्येक पालक आणि पाल्यांच्या मनामध्ये असतो. तर त्या अनुषंगाने मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल का महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर इथे 2 वर्षाचा कृषी डिप्लोमा, ज्याला आपण डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर असं म्हणतो, हा 2 वर्षाचा कृषी पदविकेचा कोर्स आपणाकरता उपलब्ध आहे. तर त्या अनुषंगाने मी सांगेल का नुकतंच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे परिपत्रक प्राप्त झालेले आहेत आणि प्रवेश प्रक्रिया ही 25 मे पासनं सुरुवात होईल आणि शेवटची अंतिम दिनांक ही 10 जून 2026 राहील. तर ह्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. तर त्यानंतर एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे का हा डिप्लोमा केल्याच्या नंतर आपल्याला कुठले कुठले फायदे मिळतील. तर बघा, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत हा रेग्युलर कोर्समध्ये 2 वर्षाचा मराठी माध्यमचा कृषी पदविकेचा कोर्स आहे. हा कोर्स केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला कृषी सहाय्यक, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला कृषी सहाय्यक होता येतं. जे का कृषी विद्यापीठ आहेत, कृषी विद्यापीठांमध्ये ज्या काय ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या जागा भरल्या जातात त्यांनासुद्धा आपल्या कृषी डिप्लोमाची पात्रता ही असते. त्यानंतर ग्रामसेवक पदासाठीही विद्यार्थी ॲप्लाय करू शकतो आहे. ही सरकारी नोकरीची संधी झाली. त्यानंतर आपण बघतो आहे का आज कृषी केंद्र चालवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे परवाने लागतात. त्यामध्ये कीटकनाशके आहेत, बी बियाणे आहेत आणि रासायनिक खतं आहेत. तर हे तिघं प्रकारचे परवाने काढण्यासाठी कृषी केंद्र चालवण्याकरता आपल्याला ह्याच डिप्लोमाच्या माध्यमातून पासआउट झाल्याच्या नंतर कृषी विभागाकडनं परवाने आपल्याला उपलब्ध होत असतात. त्यानंतर विद्यार्थी स्वतंत्र रोजगार कृषी सेवा सल्ला केंद्र सुरू करू शकतो आहे आणि आधुनिक शेतीच्या बद्दल ज्ञान प्राप्त होते. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या कृषी विद्यालयाच्या वतीने काही प्रोजेक्ट चालवत असतो का विद्यार्थ्यांच्या मार्फत त्या प्रोजेक्ट आम्ही रन करत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एक नॉलेज, त्यांना एक ज्ञानही प्राप्त होतं. त्या अनुषंगाने आम्ही कुक्कुटपालन प्रकल्प चालवतो, शेळीपालन प्रकल्प चालवतो, रोपवाटिका प्रकल्प आहे, माती परीक्षण प्रकल्प आहे, गांडूळखत प्रकल्प आहे. अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही चालवत असतो. आणि मी आव्हान करेल का मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय मुक्ताईनगर तर्फे का आपण बघतोय का आज वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि ह्या वातावरणाच्या बदल झाल्यामुळे का आपण एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर पिकाची लागवड केल्याच्या नंतर काढणीपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं, त्यामध्ये रोग असतील, किडी असतील, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, तर त्यासाठी आपल्याला ॲग्रिकल्चरमधलं ज्ञान असणं आवश्यक नक्कीच आहे. मी सांगेल का प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला एखादा तरी कृषी पदविका किंवा कृषी पदवीधर असणे गरजेचं आहे का आपली शेती, आपल्याला शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल आणि कमी खर्चामध्ये जास्ती उत्पन्न कसं काढता येईल. त्या अनुषंगाने हा कोर्सचा बराच फायदा हा विद्यार्थ्याला होत असतो. तर एवढंच सांगेल मी. पुढचा व्हिडिओ नवीनच लवकर घेऊन येईल. त्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात किंवा काय आपल्याला अजून काही नवीन देता आलं तर तीही माहिती देईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जवान, जय किसान.